उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते. प्रार्थना कधीही साथ सोडत नाही आणि तळतळाट कधीही पाठ सोडत नाही. जे तुम्ही दुसऱ्यांना देणार तेच तुमच्याकडे परत येईल, मग ती इज्जत असो किंवा धोका. समाधान एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी आहे. जर जीवन हा खेळ असेल तर तो जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कठोर परिश्रम. कुठलाही चांगला विचार जोपर्यंत आपण स्वतः आचरणात आणत नाही तोपर्यंत परिवर्तन घडू शकत नाही. नात्यांमधील आपुलकी टिकवून ठेवायची असेल तर स्वार्थापलीकडे बघण्याची दृष्टी हवी. नात्यांमध्ये विश्वास आणि सहनशक्ती आवश्यक असते, कारण विश्वास नातं जोडतो आणि सहनशक्ती ते टिकवते. परमेश्वराकडे नेहमी एक प्रार्थना करत जा, देण्यायोग्य बनव, घेण्यायोग्य नाही. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे मिळालं आहे ते मनासारखंच आहे हे समजायला ज्ञान लागतं. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नका. प्रत्येकजण आपापल्या दुःखाशी झगडत असतो. फक्त काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही. कल्पनेच्या जगात जगणाऱ्या माणसाला जेव्हा सत्याचा जोराचा ठसका लागतो तेव्हाच माणूस वास्तवाच्या दुनियेत जगू लागतो. एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो, ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर वेगळाच असतो. हार मानू नका. ध्येय तुमचे लहान असो वा मोठे, मेहनत करत राहा. काय माहीत, जे अपेक्षित नाही असंही काही मिळून जाईल आयुष्यात. मान्य आहे, वाईट वेळ कधी सांगून येत नाही, पण जेव्हा येते तेव्हा नक्कीच काहीतरी शिकवून जाते. वेडा असणं पण आवश्यक असतं, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी, आपले स्वप्न साकार करण्यासाठी. सतत आनंदी राहा, त्यामुळे आपल्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती आनंदी होऊन जाईल. प्रत्येकाशी प्रेमाने वागले पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमाने वागले पाहिजे. ते चांगले आहे म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. ज्याप्रमाणे झाडांची पाने गळाल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही, त्याचप्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत. मोगरा कोठेही ठेवला तरी त्याचा सुगंध घरभर पसरतोच. तसेच आपली माणसं कितीही दूर असली तरी आठवण ही येणारच. कधीकधी माणसाला त्याचा प्रामाणिकपणा आणि साधा स्वभाव खूप महागात पडतो. वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात, पण वेळ नसतानासुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर, आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची उमेद मिळाली पाहिजे. आरसा तुमचा सगळ्यात चांगला मित्र आहे, कारण जेव्हा आपण दुःखात असतो, रडतो, तेव्हा तो कधीही हसत नाही. अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं. असे सुंदर आणि नवीन विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.